सारे लोग हैं, इनका भी मैं शुक्रिया अदा करता हूं। नवाज तालिब यांच्याकडून सुद्धा हुसेन टाकीला 100 रुपयाचं पारितोषिक आहे। आकाश तवसाळकर यायचा आहे मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी। 30 धावांची भारदार नॉट आउट इनिंग चेसिंग करताना आकाश। हुसेन आपण सुद्धा यायचं आहे, 100 रुपयाचा कॅश प्राइज। आकाश लवकर यायचं आहे, मॅच सुरू होते तिकडे। सुफियान उंड्री यांच्याकडून यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय। काच कलेक्शन परवेश साटविलकर यांच्या माध्यमातून फ्रिक जीन्सची कॅप, फातिमा ट्रॅव्हल्स अल्ताफ खतीब यांच्याकडून मेडल, अव्वाड टाके यांच्याकडून कोल्ड ड्रिंक्स टाके हार्डवेअर्स। तर आकाश सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। रॉयल फेस्टिवल बोरली पंचधन 2023च्या वर्षातील शेवटची स्पर्धा आणि उद्या 2024 मध्ये जाऊ, परंतु रॉयल फेस्टिवलचा विजेता कोण असणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे। बॉलिंगसाठी जर पाहिलं तर साईश मात्रे, सुनील चावरी बॅटिंगला पाहायला मिळत आहेत। यावेळेला बॉलला खेळलाय मिड विकेटच्या दिशेने आणि बघता बघता बॉल सीमा रेषेच्या पार जातोय। 4 बादशित सोंडे आरावी यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाणार आहे। दोन्ही संघ बलाढ्य आहेत। एका बाजूला आपण पाहू शकता टीम अयान जैन अयान माणगाव आणि तुझा वाई स्टार सर्वा यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे। परवेशभाई मुकादम यांची टीम एका बाजूला पाहायला मिळते, तर बादशित सोंडे, मुनावर तवसाळकर आणि आमचे यश भाऊ यांचा सपोर्ट या टीमला नेहमीच असतो। आखूट टप्प्याचा बॉल फुल सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय। सुनील चावरी कामोठे पनवेल खेळलाय। धावसंख्या जर पाहिली तर 10 वर जाईल। प्रेक्षकांनी मात्र प्रचंड गर्दी केली आहे आणि मला वाटतं नागावचे समर्थक आता तिकडे आलेले दिसत आहेत। नागावकर आलेत का? नक्कीच काल एक वेगळीच मजा आणली होती। आता आज मात्र बाकीची मजा करतील, कारण सेमीला अफजल 11 महाड देखील गेली आहे। या अगोदरच्या मॅच मध्ये जर पाहिलं मरियम 11 शिग्रा देखील गेली आणि चालू मॅच मध्ये कोण जाणार? सुनील चावरी वाह 6 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। जैन अयान, बादशित सोंडे आणि मुनावर तवसाळकर। पुन्हा एकदा आक्रमण, याही वेळेला बॉल जातोय लांब 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 खूप लांब षटकार। सुनील चावरी आज वाढदिवस देखील आहे आणि प्रेक्षकांना वाढदिवसाची अनोखी भेट देत आहेत। लगातारचे 3 षटकार मारलेले आहेत सुनील चावरी यांनी।
अकुटप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि हाही बॉल बघता बघता सीमारेषा ओलांडतोय. 4 धावा. वाह. या ओव्हरमध्ये 26 रन आलेले आहेत. पहिला बॉल डॉट, त्यानंतर 4, त्यानंतर 6, त्यानंतर 6, त्यानंतर 6 आणि त्यानंतर 4 अशा 26 रन पहिल्याच ओव्हरमध्ये सुनील चावरी यांनी टीम माणगाव झैन अय्यान या टीमसाठी. तर समोर वाही स्टार सर्वा पाहायला मिळते. एका बाजूला माणगाव, एका बाजूला जर पाहिलं तर सर्वा यांच्यातील लढत आपल्याला पाहायला मिळते. आपण सुनील चावरी शो पाहिला, अजित मोहिते शो अजून बाकी आहे. आणि आता स्ट्राईकवर येत आहेत अजित मोहिते. ज्या खेळाडूने आपल्या खेळाची सुरुवात मुंबईच्या नायगाव वडाळा परिसरातून केली आणि अगदी आखाती देशांपर्यंत देखील जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्राच्या नावाचा डंका पिटला, तेच बॅटर बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. धावांचा पाठलाग करताना शतक करण्याचा कारनामा त्यांनी केला आणि गेल्याच महिन्यात मुंबई प्रीमियर लीग मध्ये मानाची मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल बाईक असू देत किंवा स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाच्या लगातार 2 वर्ष मॅन ऑफ द सिरीज असू देत, अजित मोहिते यांनी आपल्या नावावर केलेले आहेत. परंतु समोर गोलंदाजीसाठी विजय पिल्ले आलेले आहेत आणि विजय पिल्ले हे देखील काही कमी नाही आहेत. यांच्याही नावावर बरेचसे कारनामे आहेत. डेरवली पनवेल या ठिकाणून ते दाखल झालेले पाहूया. डेरवली पनवेलचे विजय पिल्ले अर्थातच बालाजी आणि समोर आहेत धडाकेबाज अजित मोहिते. 26 झालेले आहेत. धावसंख्येला लगाम घालण्याचं काम मात्र सर्वेला करायचंय, परंतु माणगावला टोलवायचंय. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा अंदाज घेतला, केवळ मनगटाच्या साह्याने तो ढकलला आणि 1 धाव मात्र तिकडे पूर्ण केली गेली. क्रिकेट रसिकांचं प्रचंड मनोरंजन या स्पर्धेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालंय. आणि आजच नाही तर गेली 24 वर्ष या मैदानात या मातीत हा इतिहास नक्कीच रचला गेला. पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारा श्रीवर्धन आता क्रिकेटमध्ये देखील प्रसिद्ध झालाय. सध्या रॉयल फेस्टिवल आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये कोपरा ग्रुपची स्पर्धा येईल. येणाऱ्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर टायगर ग्रुपची स्पर्धा येईल. आणि क्रिकेट नक्कीच यश पाटील मित्रमंडळाची एक स्पर्धा झाली नुकतीच अंडरआर्मची देखील. श्रीवर्धन मध्ये देखील आयन बॉयची एक अंडरआर्मची स्पर्धा आहे. माझ्या मते या मैदानात देखील अजून बऱ्याचशा स्पर्धा येणं बाकी आहे. म्हणजे श्रीवर्धनच्या क्रिकेटला आता सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायचं श्रीवर्धनचं क्रिकेट कुठे जाईल. अफजल भाईंचं मी मनापासून आभारी असेल, त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा संधी मिळाली. यावेळेला फुल टॉस मनगटाच्या साह्याने ऑन साईडला ढकलला हा बॉल. 1 धाव तिकडे घेतली गेली आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आमचे उबेद गिरे दररोज मात्र खूप चांगल्या पद्धतीने गुणलेखन करतायत. tenniscricket.in ची टीम चांगलं कामगिरी करते. त्याचबरोबर जर पाहिलं तर आयोजक स्वतः चांगलं काम करतायत आणि हे सगळं करत असताना प्रेक्षक उन्हाताणामध्ये सुद्धा आनंद घेत आहेत. पाठीमागचा जो रस्ता आहे, भले ऊन लागलं तरी चालेल, परंतु आम्ही त्या रस्त्यावरूनच मॅच पाहणार असे कित्येक प्रेक्षक गेली कित्येक वर्ष एकाच ठिकाणी मांडी घालून मॅच पाहतात. लोअर फुल टॉस अजित मोहिते यांनी उडवलाय. हो, माझ्या मते अबू होते तिकडे आणि त्यांच्या हातातून कॅच निसटली आहे. कुणाची? अजित मोहिते. अजित मोहिते माझ्या मते मूळचं गाव त्यांचं महाड रायगडच आहे. कोण? जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी जबरदस्त कामगिरी या ठिकाणी करावी लागणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. बेस्ट द्यायचं आहे तर आपल्याला बेस्ट परफॉर्मन्स द्यावा लागेल. आणि या स्पर्धेमध्ये एक गोष्ट आवर्जून पाहायला मिळते, काही होऊ शकतं. तुम्ही गाफील राहिलात तर कोणताही संघ जिंकूही शकतो, कोणताही संघ हारूही शकतो. हे या स्पर्धेमध्ये धक्कादायक रिझल्ट देखील आपण पाहिलेत. परंतु पाहायचे आज काय होईल.
मुनावर, तवसाळकर या सगळ्यांचा मात्र या टीमसाठी सपोर्ट पाहायला मिळतोय. त्यांच्या मालकीची टीम पाहायला मिळते. वाही स्टार सर्वा, परवेश मुकादम, बरोबर ना? हा, म्हणजे दोन्ही टीमच्या पहा, चुकून कोणत्या टीमच्या आपल्या ओनरचं नाव ठेवायचं नाहीये, त्यांचं घेणं गरजेचं आहे. कारण ते मेहनत करतात, वर्षभर बिचारे वाटही पाहतात आणि 4 आयकॉनला सुद्धा तेच घेऊन येतात. त्यामुळे सर्व मालकांचाही उल्लेख गरजेचा आहे. तव्यात मॅचच्या दिशेने प्रसन्न पाटील आपल्या टीमला प्रसन्न करण्यासाठी गोलंदाजी घेऊन आलेले आहेत. पनवेलच्या धुंद्रेगावचा खेळाडू समोर जर पाहिलं तर पनवेलच्या कामोट्याचे खेळाडू सुनील चावरी बॅटिंगला आहेत, तर नॉन स्ट्राईकला माणगावचा सुपरस्टार दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये, शुभम जाधव. प्रेक्षकांनी मात्र दरवर्षीची स्पर्धा डोक्यावर घेतली आहे. क्रिकेटच्या चाहत्यांना काही पडलेलं नसतं. 1 जानेवारी आहे, 31 डिसेंबर आहे, नाताळ आहे, दिवाळी आहे, ते डायरेक्ट मैदानातच येतात. आक्रमण, खोलवा टप्प्याचा बॉल, त्याला उडवलंय आणि पोचवलंय सुद्धा सीमा रेषा पार. षटकार. त्या ठिकाणी पाहत राहिले आणि बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या पार 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 पार. षटकार. परंतु एक धाव तिकडे मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 51 वर धाव संख्या जाताना पाहायला मिळेल. सुनील चावरी पुन्हा एकदा बॅटिंग साठी आलेले आहेत. आणि इकडे पहा, मैदानाच्या बाहेर जे स्टॉल लागलेत ना, ते फक्त याच परिसरामध्ये. रगडा हा स्पेशल आयटम फक्त या परिसरातच मिळतो, किंवा आलू चाट असेल, ही देखील इकडली ओळख आहे. आणि शरबत.
ओहो, यावेळेला जबरदस्त बॉल. प्रसन्न पाटील, सुनील चावरी माघारी परताना पाहायला मिळत आहेत. काय बॉल टाकलाय लाजबाब. असं वाटत होतं अर्धशतक होईल, परंतु सुनील चावरी माघारी परताना पाहायला मिळत आहेत. चेंडू जातोय यष्टीरक्षकांच्या दिशेने. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आदेश गेलेले आहेत. आदेश सोनार बॅटिंग साठी जरूर दाखल झालेत, परंतु 3 ओव्हरचा खेळ बघता बघता संपला आणि धावसंख्या जर पाहिली तर 51 वरी धावसंख्या पाहायला मिळते. श्रीवर्धनच्या क्रिकेटची बातच तयारी. या परिसरामध्ये जर पाहिलं तर क्रिकेट अलीकडच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर या बोर्ली आणि परिसरामध्ये दिघी बंदर आल्यानंतर एक रुपडं बदल नक्कीच पालटून गेलाय. गणेश मंदिर देखील बाजूला दिव्या आपल्याला पर्यटन स्थळ झालंय. सुवर्ण गणेश मंदिराचं दर्शन घेण्यासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. या मैदानात देखील क्रिकेट पाहण्यासाठी प्रेक्षक येत असतात. नक्कीच या श्रीवर्धन बीचचं देखील मात्र नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. ते देखील मग हरिहरेश्वर असेल, या सगळ्याच गोष्टी, इकडले आंबे, इकडले काजू, इकडले विविध पदार्थ देखील चर्चेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि श्रीवर्धनची एक वेगळी बोली भाषा आहे, तिचं देखील एक विशेष वेगळं महत्व आहे. आणि नक्कीच त्यातल्या त्यात रॉयलची स्पर्धा ही देखील एक श्रीवर्धनची ओळख निर्माण झालेली आहे. बोर्ली पंचतन आणि रॉयल फेस्टिवल ही देखील एक ओळख आहे श्रीवर्धनची. यावेळेला फुलटॉस बॉल, त्याच्यावर आक्रमण, बॉल जातोय सीमा रेषा पार. साठी पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीम बलाढ्य आहेत, कारण स्पर्धा ही बलाढ्यच आहे. फुलटॉस बॉल, आक्रमण, शुभमची पॉवर, सिक्सर. मेरे खिलाफ बघा. योगेश गंबे आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांचे विशेष कौतुक करू. परंतु शुभम मात्र इकडे आग ओकताना पाहायला मिळत आहेत. परंतु यावेळेला डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. शुभम स्ट्राईक स्वतःकडे ठेवत आहेत आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर आता झाली ती म्हणजे 63 धावा. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल. प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढाच बलवान आहे, तेवढाच बलाढ्य आहे, त्यामुळे प्रयत्न हे करावेच लागणार आहेत. हो 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 हो, इकडे ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. व्हाईट बॉल. एक
सर डिक्लेअर पण आहे का? हा, एकच रन आहे वाईटची. चला ठीक आहे. बोरली पंचतन रॉयल फेस्टिवल. खरा बॉल, फुल टॉस होता, त्याच्यावर आक्रमण आणि पुन्हा एकदा बॉलने ओलांडली सीमारेषा. भव्य फटका शुभम जाधव यांचा. तेरा क्या होगा कालिया? मैंने आपका नमक खाया सरदार. अब गोली खा. Jazz in the mix. नाही, परंतु बाहेर गेल्यावर रगडा मिळेल आणि रगडा खा आणि आलू चाट. जाऊयात मॅचच्या दिशेने, कारण श्रीवर्धनची बातच न्यारी आहे आणि आज श्रीवर्धनकर मात्र इकडे बोरली पंचतन मध्ये क्रिकेट प्रेमाने न्हावून जाताना पाहायला मिळत आहेत. मोठ्या संख्येने प्रेक्षक आनंद घेत आहेत या मॅचचा. ओ पुन्हा एकदा फुल टॉस, परंतु यावेळेला चांगलं फिल्डिंग पाहायला मिळाली तिकडे आणि धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे जाते. दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. शुभमने तो प्रयत्न केला आणि या प्रयत्नात मात्र विकेट येताना पाहायला मिळते. एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न करत असताना रन आउट. सेलिब्रेशन सर्वाकर देखील करताना पाहायला मिळत आहेत. माणगाव विरुद्ध सर्वा मॅच आपण पाहतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 61-62 धावांचा करायचा आहे पाठलाग या मॅचला जिंकण्यासाठी. हेलो, उसी तरह एक मिनट आज के आए हुए हमारे मुरुड से खुसूसी मेहमान सलमान हद्दादी, उनका रॉयल 71 स्पोर्ट्स क्लब की तरफ से सत्कार किया जा रहा है. 71 हमारे 71 समीर हद्दादी के हाथों से कैमरा. 71 झालेत, 72 करायचे. चुकीची दुरुस्ती. कैमरामैन हमारे मुरुड से हमारे दोस्त सलमान हद्दादी, इनका रॉयल स्पोर्ट्स क्लब की तरफ से सत्कार किया जा रहा है. हर साल ये रॉयल फेस्टिवल के लिए आते हैं. सलमान हद्दादी एक मोहब्बत खींच लेके आती है रॉयल ग्राउंड पे इनकी. उसी तरह हमारे जमातुल मुस्लिम के खजींदार और हर फेस्टिवल टूर्नामेंट के लिए मैन ऑफ द मैच का मेडल देते हैं फातिमा ट्रैवल्स के मालिक अल्ताफ खतीब, इनका भी सत्कार किया जा रहा है. जनाब मंसूर भाई गिरे, इनके हाथों से रॉयल के खजींदार है मंसूर भाई गिरे, हमारे भाई है. उसी तरह दानिश फौजी, इनका बहुत बड़ा हाथ होता है रॉयल फेस्टिवल के लिए, इनका सत्कार किया जा रहा है. हमारे गफूर भाई दाते, इनके हाथों से. ये भी रॉयल के अच्छे फील्डर है गफूर बशीर दाते, दानिश फौजी. ठीक है, आ जाओ. सुफियान भाई ओंड्रे, दानिश फौजी का बहुत सपोर्ट होता है. उसी तरह तमाम शायकों की बात बोलूं कि कुछ ही देर में हमारे सुनील जी टटकरे साहब यहाँ पे आने वाले.
अभी अभी मुझे सरफराज भाई दर्जी का फोन आया था, नागांव की जामे मस्जिद से लेके रऊफ भाई मुकादम के उधर रास्ते में मोटर बाइक लगे हुए, जिस किसी के भी वो बाइक है प्लीज रास्ते छोड़ के हटाए, रास्ता छोड़ के लगाए बाइक। नागांव के अंदर काफी बाइक लगे हुए, गाड़ी आ नहीं सकती वहां से, तो अपने बाइक को हटा दे और रास्ता खुला रखे। सर चंदू सर, तर या ठिकाणी आमंत्रित करत आहे यानंतरच्या डावामध्ये काय होणार आहे ऐकण्यासाठी रायगडचा एक जबरदस्त आवाज म्हणजेच याशीर मर्चंट सर आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी यायचं आहे। हमारे रशाद भाई करदमे की अभी तशरीफ आवड़ी हो चुकी है, रशाद भाई करदमे ऊपर आ जाओ। मरियम 11 राजपुरी आणि अफजल 11 महाड, चला टॉस साठी या। हेलो, खुश खबर खुश खबर खुश खबर खुश खबर, श्रीवर्धन चैंपियन ट्रॉफी 2024 आपण टॉस करणार आहोत। यानंतर होणारा सामना सन्माननीय सलमान भाई हद्दादी, उसी तरह हमारे रशाद भाई करदमे साहब जिनका हर वक्त हमें ताउन होता है, इनका भी काफी वक्त नहीं रहता हमारे पास शाम का वक्त में, जो हमारे मेहमान आ रहे हैं उनका हम सत्कार कर रहे हैं। गफूर भाई दाते रॉयल के एक अच्छे फील्डर हमारे मेंबर, उनके हाथों से उनका सत्कार किया जा रहा है। कैमरामैन रशाद भाई करदमे साहब, शिग्रा संघाचे संघनायक, चला लवकरात लवकर हुसेन टाके, रशाद भाई हुसेन टाके यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे। ये वो हस्ती है रशाद भाई, किसी तारुफ की मोहताज नहीं है। सन्माननीय सलमान भाई हद्दादी यांच्या शुभ हस्ते इथे आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत। यानंतर एक अप्रतिम आणि रंगतदार सामना आपण पाहणार आहोत। दोन्ही संघामध्ये हा जो सामना होत आहे तो पहिल्या सेमीफायनलचा सामना असेल। इथे सलमान भाई यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय, हेड इज कॉल अँड इट इज हेड। तर शिग्रा या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय, आपला निर्णय काय असेल? बॉलिंग। तर आपण जास्त काही इथे प्रश्न विचारणार नाही, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय हुसेन टाके आणि शिग्रा या संघाने। तर आपण पुन्हा एकदा दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करूया। सलमान भाई आपले सुद्धा हार्दिक हार्दिक आभार आणि वळूया कॉम्बॉक्स मध्ये, धन्यवाद। किती पाहिजे तू करतोयस ना? त्याला इकडे पाठवून जरा। चलिए दोस्तों, हेलो, चलिए दोस्तों हम मैदान में चलते हैं जहां पे 6 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 1 विकेट के नुकसान पर। 4 ओवर का ये मुकाबला और 72 रनों की ज़रूरत। जी हाँ, हवा में गेंद है और शॉर्ट कवर की दिशा में फिर से एक बार आसानी के साथ वहाँ पे लपके गए और ये दूसरा झटका लगता हुआ विजय के रूप में। स्टार सरवा बनाम अयान 11 मानगांव, इन दोनों टीमों के बीच ये मैच जारी है। पहले बल्लेबाजी करते हुए सुनील सावरी, जिन्होंने शानदार और लाजवाब बल्लेबाजी की। आज उनका जन्मदिन है।
जन्मदिन की बहुत सारी शुभकामनाएं। आप जियो हजारों साल और साल के दिन हो 50,000। सुनील चावरी, मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे। पहले बल्लेबाजी करते हुए 72 रन बनाए और एक बड़ा टारगेट वाइट स्टार सरवा के सामने उन्हें रखा है। और वाइट स्टार सरवा की जो शुरुआत है बहुत ही ख़राब शुरुआत, क्योंकि 2 बल्लेबाज उन्होंने खोए हैं। बहुत ही खस्ता हालत। 4 ओवर का ये मुकाबला है, संभालने का और संभलने का ज़्यादा वक्त नहीं मिलता। मगर इस मैच को अगर जीतना है तो आइकॉन खिलाड़ी हम देख सकते हैं स्ट्राइकिंग एंड पर, उन्हें भी एक बड़ी पारी यहाँ पे खेलनी होगी। मगर मुस्तकीम मुकादम जो कि गेंदबाजी के मार्ग पर है, खैरा गांव से बिलोंग करते हैं, रोहा तहसील का ये नायाब खिलाड़ी। जी हाँ, अंपायर जी ने यहाँ पे वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन मिलेगा। है उनकी पहचान होती है। शब्बीर इनामदार, इनकी तरफ से 1000 रुपये का इनाम आया है। सरवा टीम अगर इस मैच में जीतती है तो 1000 रुपये का इनाम देकर उन्हें सम्मानित किया जाएगा। और सुनील चावरी का जिस तरह से आज बर्थडे है, जन्मदिन है, उसी तरह से मानगांव टीम के मैनेजर और एक बहुत ही होनहार खिलाड़ी सुनील गावड़े, इनका भी आज जन्मदिन है। तो सुनील जी, आपको भी ढेर सारी शुभकामनाएं। मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे। आपका सफ़र भी क्रिकेट में रहा, क्रिकेट की दुनिया के अब एक सितारे। अपनी टीम को आपने यहाँ तक पहुँचाने के लिए बहुत मेहनत की है, उसमें कोई शक नहीं है, कोई दो राय नहीं है। इस बीच नए गेंदबाज आए हैं सैफ। ये अंडर 19 मुंबई टीम में खेलते हैं। देखिए एक ऊंचा मकाम उन्होंने हासिल किया है। सैफ खान जो कि आज रॉयल स्पोर्ट्स बोरली के मैदान पर अपना जोहर दिखाने के लिए आए हैं। मगर पहली गेंद हाफ ट्रैकर थी और उसे उड़ाया था डीप मिड विकेट की दिशा में। सीमा रेखा के बाहर गेंद जाने के पहले ही यहाँ पे कैच लपकने कामयाब रहे हैं। और एक बल्लेबाज बैक टू द पैवेलियन। सलमान हबीब मेमन, हुसैन हबीब मेमन, जहां कहीं भी हो स्टेज के पास आ जाए। आपका रॉयल ने बैठने का नाम किया है सलमान हबीब मेमन, हुसैन हबीब मेमन। ओके सर। मानगांव से भी बहुत सारे क्रिकेट के रसिक इस मैच को देख रहे हैं। मंगू जादव और उनके सारे दोस्तों के जरिए से भी रॉयल स्पोर्ट्स बोरली के लिए बहुत सारी शुभकामनाएं यहाँ पे आ चुकी है। देखिए जैसे मैंने कहा था हरी जी कि शाम होते होते अब यहाँ पे पैर रखने को भी जगह नहीं मिलेगी। अब जहाँ पे भी जगह मिल रही है, क्रिकेट के रसिक, क्रिकेट के दीवाने जहाँ पे भी जगह मिल रही है वहाँ पे बैठ रहे हैं इस मैच को देखने के लिए। मुदस्सर दाबिलकर, इनकी तरफ से भी ढेर सारी शुभकामनाएं इस प्रतियोगिता के लिए। मैच यहाँ पे थोड़ा सा नीरस होता हुआ, क्योंकि 72 रनों का पहाड़ जैसा लक्ष्य यहाँ पे क्लियर करना है और ऊपरी क्रम के कुछ बल्लेबाज यहाँ पे आउट होने के बाद ये काम बहुत मुश्किल नज़र आता हुआ। क्योंकि गेंदबाजी करने वाली टीम में देखिए मैंने जैसे कहा कि अंडर 19 मुंबई स्क्वाड में, मुंबई जो अंडर 19 की टीम है उसमें बहुत ही बढ़िया गेंदबाजी जिसने की है, जिनका चुनाव हुआ है, जिनका चयन हो चुका है और उन्होंने अपनी कलात्मक गेंदबाजी के रूप में काफ़ी प्रभावित किया है हम सभी क्रिकेट के दीवानों को। वही सैफ खान गेंदबाजी के मार्ग पर।
मिडाउन की दिशा में हम देख सकते हैं अजीत मोहिते महाड़ तहसील में एक कोल नामक एक गांव है, उस गांव से बिलोंग करते हैं, मगर मुंबई में पले बड़े, पढ़ाई की और क्रिकेट के गुण भी सीखे। हरीश कोल का मतलब होता है कोयला, और कोयला उनके गांव का नाम अगर हमने ये तय किया या समझ लिया तो उस कोयले की खान में पैदा हुआ ये हीरा अजीत मोहिते। मिड विकेट की दिशा में हम देख सकते हैं रेहान परदेसी और उसी के साथ मुस्तकीम मुकादम लॉन्ग ऑफ की दिशा में। जी हाँ, फिर से एक बार देखिए, बहुत ही बढ़िया गेंद थी, बल्लेबाज थोड़ा सा बिचक गए, उस गेंद को स्क्वायर लेग की दिशा में ढीले हाथों से खेलने पर मजबूर कर दिया था सैफ ने। एक रन बनाकर सिर्फ यहाँ पे औपचारिकता कंप्लीट हो सकती है और कुछ भी नहीं, मगर रॉयल स्पोर्ट्स बोरली का ये टूर्नामेंट कामयाब होता हुआ, कामयाबी के नया आयाम यहाँ पे हमें नजर आते हुए, क्योंकि चारों तरफ क्रिकेट के दीवानों ने इस स्टेडियम को घेर लिया है। ऐसा नज़ारा हालांकि हम सब देखना चाहते हैं, क्योंकि ये क्रिकेट के दीवाने बहुत मूल्यवान होते हैं। कोई भी प्रोग्राम हो, कोई भी नाटक हो, थिएटर हो, सिनेमा हो या क्रिकेट की मैच हो, अगर ये क्रिकेट के दीवाने नहीं होंगे तो उस कार्य को, उस मैच को, उस टूर्नामेंट को कोई मतलब नहीं। और इसी वजह से मैं दिल की गहराई से इन सारे क्रिकेट के दीवानों का तहे दिल से आभार व्यक्त करना चाहूँगा। और एक बल्लेबाज मैदान से बाहर जा चुके हैं। बहुत ही बढ़िया गेंदबाजी यहाँ पे रही है सैफ खान की, उसी के साथ मुस्तकीम मुकादम की। और तीसरे ओवर के लिए मानगांव एक्सप्रेस सूरज टेम्बे तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए, तो क्रशर यॉर्कर करने के लिए जो कि माहिर है। जिस तरह से अर्जुन का ध्यान या अर्जुन का निशाना सिर्फ मछली की आंख पर होता था, उस तरह से इस गेंदबाज का निशाना सिर्फ और सिर्फ बल्लेबाजों के कदमों के ऊपर, शूज के ऊपर होता है। और इसी वजह से परफेक्ट यॉर्कर करने के लिए ये माहिर खिलाड़ी सूरज टेम्बे राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, फॉलो थ्रू में थोड़ी सी दिक्कत पेश आई सूरज को, और इसी वजह से फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क पे जाते हुए शॉर्ट पॉइंट। उसी के साथ विकेट के पीछे शुभम जाधव, मानगांव का सुपरस्टार, द बाइक मैन, क्योंकि मानगांव प्रीमियर लीग में मैन ऑफ द सीरीज का खिताब जिन्होंने जीता था और बाइक अपने नाम की थी। जी हाँ, लोअर फुल टॉस गेंद उसे स्वीप किया है, अपने बल्ले को स्वैप करते हुए डीप स्क्वायर लेग की दिशा में खेला, मगर एक रन के अलावा कुछ भी नहीं। tenniscricket.in इस यूट्यूब चैनल के ज़रिए से हम ये टूर्नामेंट देख सकते हैं, हर एक मैच को देख सकते हैं। और आज के दिन tenniscricket.in को 10 साल भी पूरे हो चुके हैं, कंप्लीट हो चुके हैं। देव नाटुस्कर हैंडीकैम के पीछे हम देख सकते हैं एक बहुत ही ज़बरदस्त फोटोग्राफर, कैमरामैन के रूप में उन्होंने आईपीएल को कवर किया, उसी के साथ 2023 का विश्व चषक वर्ल्ड कप भी उन्होंने कवर किया। अभी एलवे बहुत ही होशियार, होनहार, हालांकि प्रोफेशन से वो इंजीनियर है, मगर उसके बावजूद tenniscricket.in से जुड़े हुए हैं और बहुत ही खूबसूरत यहाँ पे काम को अंजाम देते हुए अफजल भाई मेमन, जो कि tenniscricket.in के कोऑर्डिनेटर है। जी हाँ, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, अपने बल्ले को तिरछा करते हुए उस गेंद को खेला था डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में। सुनील चावरी को चकाती हुई ये गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। हालांकि सुनील चावरी ये नाम मैंने सुना, मगर एक्चुअली उनका नाम सुनील चावरी नहीं है, सुनील चावरिया है। मगर चावरी नाम से ही प्रसिद्ध है। इसके बाद होने वाला मुकाबला बहुत ही बेहतरीन होगा, कांटे की टक्कर होगी, क्योंकि दोनों भी टीमों में एक से बढ़कर एक खिलाड़ी है। दोनों भी टीमों ने 3-3 मैचेस जीते हैं और पहले सेमीफाइनल का मैच हम देखने जा रहे हैं कुछ देर के बाद। हालांकि अभी ये मैच बहुत नीरस हो चुका है, औपचारिकता मात्र बाकी, क्योंकि बहुत सारे विकेट भी खोए हैं और रनों के लिहाज से अगर देखा जाए तो बहुत ही पिछड़ते हुए कुछ गेंदें बची है।
8 गेंदें और 56 रनों की जरूरत। 8 गेंदों में 56 रन बनाना मुश्किल ही नहीं, तकरीबन नामुमकिन के करीब मैं कहूँगा, क्योंकि हर गेंद के ऊपर अगर छक्का भी आता है फिर भी 48 रन बन सकते हैं। मगर हमें यह औपचारिकता को कंप्लीट करना होगा। हमारे तमाम मेहमान, उनकी जगह हमारे दिल में भी है, और जो मेहमानों को हमने यहाँ पे उन्हें दावत दी है, उन सारे मेहमानों का बैठने का इंतज़ाम भी यहाँ पे किया गया है। इस मैदान के आसपास कोई भी मेहमान, हमारे टीम के कोई दोस्त अगर हो तो यहाँ पे आके तशरीफ़ रखें, ये मेरी गुजारिश होगी। फिर से एक बार यहाँ पे और एक झटका लगता हुआ समालोचक की भूमिका में हरीश दिगीकर और महाराष्ट्र का बुलंद आवाज़ चंदू शेट्टे और मैं यासीन मर्चेंट। उसी के साथ हमारे जो इंस्टाग्राम अपडेटर है योगेश गंबे एंड कंपनी, योगेश गंबे, अक्षत और उसी के साथ अक्षय, इनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। बहुत ही अच्छा काम उन्होंने किया है हर एक बल्लेबाज को प्रसिद्धि मिलने के लिए और उनको फेमस करने के लिए। उन्होंने बहुत सारी छोटी छोटी क्लिप्स बनाई है, उसी के साथ फोटोग्राफ भी लिए गए हैं और इंस्टाग्राम, फेसबुक के ज़रिए से ये हर चीज़ की छोटी छोटी बातें जो है वो डालते हुए दिखाई देते हैं और इसी वजह से उनका भी मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा। अब ये मैच हरीश बहुत नीरस हो चुका है क्योंकि गेंदें बची हैं मात्र 6 और 6 गेंदों में जीतने के लिए हॅलो आणि सर्व क्रिकेट रसिकांसाठी एक खुश खबर आहे। श्रीवर्धन चॅम्पियन ट्रॉफी आपल्या भेटीला येते 2024 मध्ये। श्रीवर्धन चॅम्पियन ट्रॉफी ज्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल तब्बल 2 लाख रुपये आणि आकर्षक झळाळता चषक, त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे तब्बल 1 लाख रुपये आणि आकर्षक चषक। तृतीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 30,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक। या स्पर्धेमध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर परेश केतकर, रुपेश चांदविडकर आणि गौरव बोरकर यांच्याशी आपण संपर्क साधा। वैयक्तिक स्वरूपाची सुद्धा अनेक पारितोषिकं इथे दिली जाणार आहेत, तर नक्की आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवा अशी मी विनंती करतोय। आणि त्याचप्रमाणे आणखीन एक खुश खबर आहे। श्री सुवर्ण गणेश क्रिकेट क्लब दिवे आगर यांच्या वतीने 16, 17, 18 जानेवारी रोजी मर्यादित षटकांची टेनिस क्रिकेटची स्पर्धा आयोजित केलेली आहे। मैदान रॉयल स्पोर्ट्स बोर्लीचं मैदान अर्थात याच मैदानावरती, आणि या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे तब्बल 50,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक। द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 25,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक। या स्पर्धेमध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर आपण सिद्धेश कोसबे यांच्याशी संपर्क साधायचा आहे। यानंतर बऱ्याच टुर्नामेंट, अनेक स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहेत। त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बाणकोट गावामध्ये सुद्धा एक मोठी स्पर्धा आयोजित केलेली आहे। ही स्पर्धा 6, 7, 8, 9 या सलग 4 दिवस जानेवारी 2024 मध्ये आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल 35,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक। द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 17,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक। तृतीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 7,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक असेल 3,300 रुपये आणि आकर्षक चषक। या स्पर्धेमध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर अमीनभाई उंडरे आणि अनवरभाई हसवारे यांच्याशी आपण संपर्क साधा। धन्यवाद। अभी भी एक गेंद बाकी है और 54 रनों की जरूरत। बल्लेबाजी करने वाली टीम ने बहुत निराश किया है क्योंकि बहुत बड़ी मार्जिन से उन्होंने इस मैच को गंवाया है। रेहान परदेशी अंतिम ओवर लेके आए हैं
जी हाँ, और इसी के साथ ये मैच जीत लिया है अयान 11 मानगांव टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक।